22 वर्षांचा निखिल त्याच्या वडिलांपाशी लग्न करायचा हट्ट करत होता. त्याच्यासाठी पोरगी तर बघितली, पण ती पैसे देऊन आणली होती. त्याला अशी नवरी कुठं भेटेना. लग्न झाले. सुहागरातीच्या दिवशी ज्या वेळेला हा निखिल त्याचा हत्यार घेऊन त्या बायकोपाशी गेला, त्यावेळेला त्याचं 1 फुटाचं बघून त्याच्या बायकोने त्याला हातच लावू दिला नाही. आता या निखिलने त्या रात्री त्या रूममध्ये असं काही केलं, ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. तर काय आहे पूर्ण स्टोरी जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, या पूर्ण गोष्टीची सुरुवात होते 2025 पासून. डिसेंबर 2025 मध्ये हा निखिल दारू पिऊन आला होता घरी रात्रीच्या 8 वाजता. आई वडील जेवण करत होते. त्यावेळेला वडिलांना काहीतरी वेगळं जाणवलं. त्याला विचारलं, नशेमध्ये होता. वडील म्हणले, असे धंदे कधीपासून करायला लागला? त्यावेळेला निखिलला 2 कानाखाली लावल्या. हा निखिल रडायला लागला आणि म्हणाला की, तू कसला बाप आहे? माझे लग्न लावून दिले नाही अजूनपर्यंत. वय 22 वर्ष झालं. वडील म्हणले, अरे फक्त आता 22 वर्षच झालंय, एवढा काय मोठा झालाय? निखिल म्हणाला की, माझ्या मित्रांना लहान लहान पोरं झाली त्यांची लग्न होऊन. त्यांना बघितलं की माझ्या काळजात कसं तरी होतंय आणि तू माझं लग्न लावून देईना. त्यावेळेला हे त्याच्या तोंडून ऐकून त्याच्या वडिलांना खूप वाईट वाटलं. आता निखिलच्या वडिलांनी त्याच्यासाठी स्थळ शोधायला चालू केलं. सगळ्या नातेवाईकांना सांगितलं, आमच्या पोराचं लग्न करायचंय, कोणी पोरगी असेल तर बघा. हा निखिल बिनकामी होता, काही काम करत नव्हता. वडिलांची पेन्सिल यायची त्याच्यावरतीच जगायचा. वडील आर्मीमध्ये होते, त्यामुळे कोणच देणार होतं निखिलला पोरगी. आता निखिलचे वडील काळजीत पडले होते. त्यांना माहिती होते की पोराचं जर लग्न नाही झालं, पोरगा हाताच्या बाहेर जाईल, याला सांभाळणं अवघड होऊन जाईल. आता याने गडबड करायला चालू केली. त्यावेळेलाच निखिलची आई निखिलच्या वडिलांना काय म्हणते की, मी असं ऐकलं आहे की ज्यांना गरज आहे पोरींच्या बापाला, ज्यांना जास्त पोरी आहेत, त्यांना जर आपण 2-3 लाख रुपये दिले तर ते त्यांची पोरीचे लग्न आपल्या पोरासोबत लावून देतील. ते बघा बरं कुठं आहे. त्यावेळेला निखिलच्या वडिलांनी हुडकाय चालू केलं, असं कुठं आहे. तर त्यांना त्यांचा मित्राने सांगितलं की जास्त करून गावामध्ये होतं दुष्काळी भागाकडे. त्यावेळेला या निखिलच्या वडिलांनी त्याच्या मित्राच्या कॉन्टॅक्टमधून त्या ठिकाणी गेले. ही श्रद्धा दिसायला सुंदर होती, पण वडिलांना 4 पोरी असल्यामुळे तिची कसलीही किंमत नव्हती. तिला वडील असं समजायचे की चला डोक्यावरचा बोज कमी करायचा आहे, त्यामुळे तिचं लग्न लावून द्यावं. आणि त्यातच त्यांना पैसा मिळतोय म्हटल्यावर तर ते खुशच झाले आणि श्रद्धाला न विचारता जबरदस्तीने तिचं लग्न ठरवलं. आता या निखिलसोबत तिचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. या निखिलनेही घरी आल्यानंतर तिच्यासोबत चांगलं वागायला चालू केलं. मुळात हा निखिल एकदम भारी व्यक्ती होता, पण त्याचं लग्नाने डोकं खराब केलेलं होतं. आता लग्न तर झालं होतं त्याचं. त्याचे वडील म्हणले की, आता तू बघ, तुझी बायको बघ, कामधंदा कर, कमव, खा. नसेल तर आम्हाला आता टेन्शन देऊ नको. निखिल म्हणाला की, काही टेन्शन घेऊ नका, कारण श्रद्धा एवढी सुंदर होती दिसायला. त्यामुळे हा निखिल आता चांगला सुधारल्यासारखा वाटत होता. 2-4 दिवसामध्ये यांचे जे विधी असतात लग्नानंतरचे ते उरकून घेतले आणि सुहागरातीचा दिवस होता. आता हा जो निखिल आहे श्रद्धापाशी गेला आणि श्रद्धासोबत गप्पा मारायला लागला. म्हणाला की, मी तुझ्या मित्रासारखा आहे आणि ज्या काही गोष्टी असतील ते माझ्यासोबत शेअर करत जा. यामध्ये गप्पा चालू होत्या. निखिलला आता मनामध्ये उपळ्या फुटत होत्या. त्याने तिला हात लावायचा प्रयत्न केला, पण तिने झटकून टाकला. निखिलला वाटले की पहिला दिवस आहे, भीत असेल, गावातली पोरगी आहे, म्हणून त्याने त्या दिवशी काय बोलला नाही. दुसऱ्या दिवशी पण तसं 3-4 दिवस गेले. आता त्याला सहन होईना. त्याने तिला विचारले की, काय विषय आहे? त्यावेळेला तिने पूर्ण गोष्ट सांगितली. तर विषय असा होता की 2022 मध्ये ही जी श्रद्धा आहे 12वी मध्ये शिकत होती. त्यावेळेला एका पोरासोबत प्रेम झालं होतं हिला. या पोरासोबत तिने लग्न करायचा विचार केला होता. तिला माहिती होतं की तिचे वडील तिच्यावरती बिलकुल बी प्रेम करत नाहीत आणि जर हिने स्वतःहून काही नाही केले तर हिचं एखाद्या भिकाऱ्यासोबत लग्न लावून देतील पैसे घेऊन. तसंच झालं होतं. हा बिनकामाचा निखिल त्याच्यासोबत लग्न लावून दिलं होतं. श्रद्धाला हे बिलकुल मान्य नव्हतं. तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबतच लग्न करायचं होतं. श्रद्धा आणि तिचा कॉलेजचा बॉयफ्रेंड या दोघांचं 4 ते 5 वर्ष हे रिलेशन होतं. दोघांनी त्या रिलेशनमध्ये भरपूर वेळा संबंध बनवले होते. आता निखिल म्हणला की, जा विसरून, मला काही अडचण नाही, तू केलं, पण आता इथून पुढे तसं करू नको. आता हा निखिल एवढं सगळं समजावून सांगत होता श्रद्धाला, तरीही श्रद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. श्रद्धाने त्याचं एकही ऐकलं नाही. आता हा निखिल एवढं सगळं सांगत होता समजावून त्या श्रद्धाला, तरी तिने ऐकलं नाही. दिवसामागे दिवस गेले. 7-8 महिने झाले. आता त्या निखिलचे वडील त्याला म्हणत होते की, तू अजूनपर्यंत कसं काय आम्हाला खुशखबर दिली नाही? लय आधी उड्या मारत होता की लग्न करायचं, लग्न करायचं. काय नामर्द निघाला का? काय नामर्द निघाला काय? तुला काय होत नाही का? कशाला उड्या मारल्या एवढ्या? आता निखिलला राग यायला लागला होता, कारण समाजामधील माणसं आणि त्याचे आई वडील त्याला ताणे देत होती. त्याने त्या श्रद्धाला विचारले की, बघ नेमकं काय करायचं मला सांग. नसेल तर तू आपलं तुझ्या बापाच्या घरी जा. तिला माहिती होतं की बापाच्या घरी गेले तरी काय उपयोग नाही. तिचा बाप तिला
कवडीचीही किंमत देणार नाही. श्रद्धाने त्याला म्हटली की मी जाणार नाही आणि तुला सोडणार पण नाही. तुझं आयुष्य बरबाद करून टाकणार आहे. आता या दोघांमध्ये सततचे भांडण, सततचे वाद हे बघून त्याचे वडील त्याला रागवायला लागले. म्हणाले की तू तुझ्या बायकोसोबत असं वागायला पाहिजेल आहे. तुझ्यातच काहीतरी कमी असेल म्हणून तू असं करतोय. ज्या वेळेला त्याच्या वडिलाच्या तोंडातून असे शब्द हा निखिल ऐकतो, त्यावेळेला त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने त्याच्या बायकोसोबत जाऊन भांडण केले जोरदार. तिला थोडे कानाखाली पण लावल्या. तिला आता हे सहन झालं नाही. तिने मोबाईल उचलला आणि तिचा जो प्रियकर आहे सुमित त्याला कॉल लावला. सुमित आला त्या ठिकाणी आणि तिला घेऊन गेला. जाताना या निखिलसोबत भरपूर वाद केला. निखिलची तर आता पूर्ण एरियामध्ये बदनामी झाली होती. त्याच्या मित्रामध्ये त्याची इज्जत गेली. सगळं त्याचं आयुष्य हिसकटून गेलं होतं. आता या निखिलला घरामधून बाहेर येण्याचीही भीती वाटत होती. त्याला वाटायचं की माझ्याकडे कोणी बघून हसतंय काय. आता पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला होता. वेड लागल्याने करायचा, घरामध्ये बसून हसायचा, काय करायचा हे सगळं दृश्य त्याच्या वडिलांना बघवत नव्हतं. या निखिलला डॉक्टर वगैरे दाखवले पण काही इलाज झाला नाही. शेवटी हा निखिल वेड लागून मरून गेला. ही श्रद्धा तर गेली होती त्या सुमितसोबत पळून. आता या सगळ्या गोष्टीला 6 ते 7 महिने झाले होते. 4 जानेवारी 2026चा तो दिवस. त्या दिवशी श्रद्धाच्या घरी फोन येतो. त्यावेळेला तो सुमित म्हणतो की श्रद्धाचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आता तिचं काही वाचणं शक्य नाही. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो, तुम्ही पण या. श्रद्धाने अगोदर सांगून ठेवलं होतं की मी निखिलला सोडलंय, मी सुमितसोबत आहे. आता तिचे वडील त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तोपर्यंत या श्रद्धाचा जीव गेलेला होता. या श्रद्धाचा जीव गेलाय असं समजल्यानंतर त्या श्रद्धाचे वडील या सुमितलाच दोष द्यायला लागले. पण ही पोलीस केस होती. डॉक्टरांनी अगोदरच पोलिसांना फोन केला होता. त्यावेळेला पोलीस आले. पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमसाठी ताब्यात घेतली. पोस्टमॉर्टम केला. ॲक्सिडेंट झालेला, गाडी अंगावरून गेलती. तर आता नेमकं यामध्ये कुणी केलं असेल? घातपात होता का हा अपराध होता ते शोधायचं होतं पोलिसांना. पोलीस त्यांची इन्व्हेस्टिगेशन करायला लागले. त्यावेळेला त्यांच्या पुढे अशी काही स्टोरी आली ते बघून त्यांचा विश्वासच बसला नाही. निखिलचे जे वडील आहेत त्यांनीच हा ॲक्सिडेंट घडवून आणला होता. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि विचारलं की का केलं. त्यावेळेला निखिलचे वडील म्हणले की या पोरीपायी माझा पोरगा वेडा होऊन मेला. हिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी माझ्या पोराला पाक वेडं केलं होतं. त्याला नामर्द घोषित केलं होतं. त्यामुळे त्याने आत्महत्या केली वेड लागल्यानंतर. पोलिसांनाही वाईट वाटलं पण पोलीस काय करू शकत नव्हते. त्या निखिलच्या वडिलांनी कायदा हातात घेतलेला होता. त्यांना सजा तर होईलच. बाकी अशा पोरींबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.